जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत जगभरातल्या 20 ठळक घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. कोल्हापूरचा शाहीर आता साता समुद्रापार मॉरिशसमध्ये ललकारी देणार आहे. यंदाच्या शिवजयंतीला इथल्या शिवाजी पेठेतल्या शिवशाहीर राजू राऊत हे तिथे शिवरायांचा पोवाडा गाणार आहेत. महाराष्ट्राची अस्सल लोककला असलेल्या शाहिरी पथकाला एखाद्या देशानं कार्यक्रम करण्यासाठी संधी देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवर अमेरिका भडकलंय. त्यांनी 13 नागरिक आणि इराणमधल्या डझनहून अधिक कंपन्यांवर प्रतिबंध लादलेत. ट्रम्प सरकारनं या कंपन्यांना निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. इराणवर दबाव टाकण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं हे निर्बंध लादल्याची चर्चा आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदनं आपल्या जमात उद दवाचे नामांतर केलंय. तहरीक ए आझादी जम्मू अँड काश्मीर असं त्यानं आपल्या संघटनेचं नाव ठेवलंय. पाकिस्तान सरकारनं त्याला नजरकैदेत ठेवलंय. त्यामुळे आपल्या संघटनेचं नाव बदलून आपलं जाळं अबाधित ठेवण्यासाठी सईद धडपडतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा रेटा लावून पाकिस्तानचा हेकेखोरपणा सिद्ध केलाय. पाकिस्तान नेहमीच काश्मीरी जनतेच्या पाठीशी असल्याचं विधान त्यांनी केलंय. तर दुसरीकडे शरीफ यांचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अजीज यांनी जम्मू काश्मीरमधील बुरहान वानीचा चकमकीत मृत्यू ही काश्मीरला नवं वळण देणारी घटना असल्याचं विधान केलंय. पाकिस्तानमधील उत्तरेकडील दुर्गम भागात होत असलेल्या अति बर्फवृष्टीनं चित्राल जिल्ह्यात हिमस्खलनाची घटना घडली आहे. चित्रालचे सैन्यदल अधिकारी निजामुद्दीन शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार या हिमस्खलनात 14 जणांनी आपले प्राण गमावलेत. यापैकी 6 महिला, 6 लहानगे आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. तर 5 घरं देखील या हिमस्खलनात गाडली गेली आहेत. मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय. यावर ट्रम्प यांनी आगपाखड केली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे दहशतवाद्यांसाठी अमेरिका प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. तर दुसरीकडे सिएटल न्यायालयाच्या निर्णयाला ट्रम्प प्रशासनाकडून आव्हान देण्यात आलं आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम मूलतत्ववाद्यांना प्रवेशबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतरच्या काळात 60,000 व्हिसा तूर्त रद्द करण्यात आलेत. परराष्ट्र खात्यानं ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात इराक, सिरिया, सुदान, इराण, सोमालिया, लिबिया, येमेन या 7 देशातून येणाऱ्या मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदी जाहीर केली होती. त्यानंतर किमान 60,000 व्यक्तिगत व्हिसा तात्पुरते रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. सहकाऱ्यांकडून दहशतवादी तालिबान अशी होणारी संभावना आणि काही सहकाऱ्यांनी डोक्यावरील स्कार्फ फाडण्याचा केलेला प्रयत्न याचं उबग आल्यानं एका 38 वर्षीय बुरखाधारी महिला पोलीस अधिकाऱ्यानं न्यूयॉर्क पोलीस विभागाविरुद्ध मॅनहॅटनच्या फेडरल न्यायालयात फिर्याद दाखल केली असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं. अमेरिकेनं जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका USS एंटरप्राइजला सेवामुक्त केलं. या युद्धनौकेनं क्युबा मिसाईल संकट, व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धातही अमेरिकेनं भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात USS एंटरप्राइज ही युद्धनौका पाठवली होती. अमेरिकेत मुस्लिमांच्या प्रवेशबंदीबाबत जारी केलेल्या आदेशाला सियाटलचे जिल्हा न्यायाधीश जेम्स रोबार्ट यांनी देशव्यापी हंगामी स्थगिती दिली आहे. रोबार्ट यांनी हा आदेश वॉशिंग्टनचे महाधिवक्ता बॉब फर्ग्युसन हे या प्रवेशबंदीच्या आदेशाचा पूर्ण आढावा घेत नाहीत तोपर्यंत लागू राहणार असल्याचं सांगितलं. आभासी जगाची सफर घडवणाऱ्या व्हर्च्युअल रिॲलिटी या तंत्रज्ञानाचा अवैध वापर केल्याबद्दल फेसबुकला तब्बल $50 कोटी मोजावे लागणार आहेत. फेसबुकच्या संलग्न कंपनी ऑक्युलर VRनं ही नुकसान भरपाई द्यावी असे आदेश न्यायालयानं दिलेत. अमेरिकेतील डल्लास जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या निकालानंतर फेसबुकला आता $50 कोटी म्हणजे सुमारे 3,366 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. निर्वासितांच्या प्रवेशांवर बंदी घालून अमेरिका सुरक्षित होणार नाही असं बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं म्हटलंय. 7 मुस्लिम बहुल राष्ट्रातील निर्वासितांवर बंदी घालणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावर कडाडून टीका करत अँजेलिनानं सदर भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे अँजेलिना जोली सन 2012 पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित उच्चायुक्त कार्यालयात विशेष दूत म्हणून कार्यरत आहेत. म्यानमारच्या सैन्याकडून गेल्या ऑक्टोबरपासून रोहिंग्यांवर करण्यात येणारे हल्ले आणि सामूहिक बलात्काराचे प्रकार तसंच म्यानमार सैन्याकडून जाळण्यात आलेली त्यांची घरं ही सगळी कृत्य अमानवीय असल्याचं युनायटेड नेशन्सच्या मानवी हक्क संघटनेनं नुकतंच जाहीर केलं आहे. तसंच हे हल्ले त्वरित थांबवावेत असे आदेश देखील देण्यात आले.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर ट्रम्प मेमध्ये इटलीत होणाऱ्या G7 परिषदेला हजर राहणार आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांची ही पहिलीच भेट असणार आहे. याबाबत त्यांनी इटलीच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली आहे. या भेटीत दोघांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर तसंच नाटो कराराबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. काबूलचा कसाई म्हणून कुख्यात गुलबुद्दीन हिकमतयारचं नाव संयुक्त राष्ट्रानं शनिवारी दहशतवाद्यांच्या यादीतनं वगळलंय. त्याची संपत्ती आणि परदेश प्रवासावरील बंदीही हटवण्यात आली आहे. हिकमतयारला अमेरिकेनं 2001 मध्ये दहशतवादी म्हणून जाहीर केलं होतं. जकार्तात मासेमारी करणारी बोट बुडाल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला. लाकडी बोटीतनं 30 जण जात होते. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. बोटीतले 21 जणांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. 3 जण अजूनही बेपत्ता आहेत. ही बोट का बुडाली याचं कारण मात्र समजू शकत नसल्याचं वाहतूक मंत्रालयाचे प्रवक्ते लॉलन पानजैतन यांनी म्हटलंय. येत्या 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणारा भ्रष्टाचार संदर्भातील नवा अध्यादेश रोमानिया शासनानं मागे घेतला. 1 फेब्रुवारीला अध्यादेशाबाबत घोषणा केल्यानंतर नागरिकांनी देशभरात प्रचंड निदर्शनं केली. नव्या अध्यादेशानंतर $47,500पेक्षा कमी रकमेच्या लाचलुचपतीचा गुन्हा समजण्यात येणार नव्हता. अखेर नागरिकांचा प्रचंड विरोध पाहून पंतप्रधान सोरिन डिंग्रिव यांनी अध्यादेश मागे घेण्याची घोषणा केली. फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणुकीत कडवा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. 23 एप्रिल आणि 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 4 प्रमुख उमेदवार समोर आलेत. यात फ्रान्सवा फिलोन, मेरिन ली पेन, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि बेनॉईट हॅमॉन यांच्यात चुरस रंगणार आहे. ॲपलला मागे टाकून गुगल जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड बनला आहे. 2017मध्ये सर्वात लोकप्रिय आणि जास्त किंमत असलेला जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ब्रँड म्हणून गुगल पुढे आलाय. ब्रँड फायनान्स या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात हे सांगितलंय. ब्रँड फायनान्सनुसार गुगलची किंमत 7,194 अब्ज कोटी रुपये आहे. 2011 पासून ॲपल या स्थानावर होता. आता हे स्थान गुगलनं पटकावलं. अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांच्या जनुकांमध्ये व जैविक क्षमतेत बदल घडू शकतात असा निष्कर्ष अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं काढलाय. अंतराळवीर स्कॉट केली याच्या शरीरातील जनुकांमधील फरकाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केलाय. केली यांचा जवळजवळ वर्षभर अंतराळात मुक्काम होता. स्कॉट अंतराळात जाण्यापूर्वी, गेल्यावर आणि परतल्यावर त्यांच्यातील जनुकांमध्ये बदल झाले असल्याचं आढळून आलं. वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.